हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण जूल थॉम्सन इफेक्ट बघितला आणि त्याच्यामध्ये लास्ट इक्वेशन काय आलं होतं जूल थॉम्सन इफेक्टचं. तर dt अपॉन dp इज इक्वल टू t इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस व्ही अपॉन सी पी. तर हे इक्वेशन होतं जूल थॉम्सन इफेक्टचं. यावर डिपेंडेंट दोन केसेस आहेत. फॉर आयडियल गॅससाठी आपण एक पार्ट सॉल्व करणार आहे आणि दुसरी केस म्हणजे फॉर रियल गॅससाठी. तर पहिल्यांदा सगळ्यात आधी आपण केस फर्स्ट बघूया, फॉर आयडियल गॅस. तर फॉर आयडियल गॅसमध्ये बघा काय आहे, आपल्याला आयडियल गॅसचं इक्वेशन माहिती आहे, पी व्ही इज इक्वल टू आर टी. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी इक्वेशन आहे, पण एन इज इक्वल टू आपण 1 मोल घेतलेला आहे, त्याच्यामुळं पी व्ही इज इक्वल टू आर टी हे आयडियल गॅसचं इक्वेशन आहे. तर आता नेक्स्ट काय करायचं आहे, याच्यामध्ये हे इक्वेशन डिफरेंशिएट करायचं आहे. पी डो व्ही इज इक्वल टू आर डो टी असं पार्शियली डिफरेंशिएट होतं आहे. आणि त्याच्यानंतर हे पुढचं इक्वेशन काय येतं, तर डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू आर अपॉन पी. म्हणजे पी ही कॉन्स्टंट टर्म आहे, आर ही कॉन्स्टंट टर्म आहे, त्याच्यामुळं आर अपॉन पी एल एच एस साईडला राहणार, आर एच एस साईडला राहणार, आणि डो व्ही अपॉन डो टी आपण डिफरन्शिएशन घेतल्यामुळं डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू आर अपॉन पी हे इक्वेशन येणार. तर पुढे काय केलं आहे, फ्रॉम हेन्स इक्वेशन 1.38 बिकम्स. म्हणजे काय, तरी 38 नंबरच्या इक्वेशनमध्ये जर आपण ही व्हॅल्यू पुट केली, डो व्ही अपॉन डो टी कोणत्या इक्वेशनमध्ये, तर ह्या इक्वेशनमध्ये डी टी अपॉन डी पी टी डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. इथं आपण आता डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशरची व्हॅल्यू काय काढली, तर आर अपॉन पी. तर ही व्हॅल्यू आर अपॉन पीची या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे, 1/38 या इक्वेशनमध्ये. इक्वेशन कसं होणार, डी टी अपॉन डी पी इज इक्वल टू टी इंटू आर अपॉन पी मायनस व्ही अपॉन सी पी. आता आर अपॉन पी याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती कशी, तर पी व्ही इज इक्वल टू आर टी आहे. आणि हे जर आपण रिअरेंज केलं तर आपल्याला कळेल की आर अपॉन पीची व्हॅल्यू ही व्ही येते. टी इंटू आर अपॉन पी इज इक्वल टू व्ही आलं, आणि व्ही इथं पुट केलं या ठिकाणी, तर व्ही मायनस व्ही असं न्यूमरेटरला होणार, डिवायडेड बाय सी पी. मग व्ही मायनस व्ही काय येणार, 0 येणार, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू कंप्लीट 0 होणार. देअरफॉर डी टी अपॉन डी पी इज इक्वल टू 0 फॉर ॲन आयडियल गॅस. म्हणजे जूल थॉम्सन इफेक्ट हा आयडियल गॅससाठी 0 येतो आहे, असं यावरून प्रूफ होतं आहे. आयडियल गॅसमध्ये जसं आपण डो व्ही अपॉन डो टीची व्हॅल्यू काढून ती इक्वेशनमध्ये पुट केली आपल्या जूल थॉम्सन इफेक्टच्या, तसंच आता आपण नेक्स्ट कंडिशन बघणार आहे की रिअल गॅससाठी. रिअल गॅसचं इक्वेशन काय आहे, तर आपण हे थर्मोडायनॅमिक्समध्ये लास्ट सेमला शिकलेलो आहोत की वंडरवॉल इक्वेशननुसार रिअल गॅसचं इक्वेशन काय ते, तर पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर व्ही मायनस बी इज इक्वल टू आर टी. दिस इज द नेक्स्ट इक्वेशन. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी हे इक्वेशन आहे ते रिअल गॅससाठी आहे. त्याच्यामध्ये रिअल गॅस, आयडियल गॅस अस्तित्वात नसतात. म्हणजे जरी ती कंडिशन असली तरी त्याच्यामध्ये बाकीचे मॅटर पण इफेक्ट करत असतात. त्यामुळे रिअल गॅसचं इक्वेशन काय असतं, तर पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट व्ही मायनस बी, म्हणजे ए आणि बी हे अफेक्टिंग फॅक्टर आहेत, इज इक्वल टू आर टी. हे आपण या आधीच्या सेममध्ये शिकलेलो आहोत. त्यानंतर पुढे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी विथ टी ॲज कॉन्स्टंट वी हॅव. आता आपल्याला काय करायचं आहे, तर या इक्वेशनला, वंडरवॉल्सच्या रिअल गॅसच्या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टी. तर आता विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करताना याच्यामध्ये टीवर डिपेंड असलेले कोणते फॅक्टर आहेत, तर प्रेशर कॉन्स्टंट आहे. आपल्या जूल थॉम्सन इफेक्टमध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहते. चेंज काय होते, तर व्हॉल्यूम चेंज होते.
तर अफेक्ट फक्त जर टेम्परेचर चेंज होत असेल तर अफेक्ट कशावर होणार, त्या तिथे असलेल्या टेम्परेचरवर आणि व्हॉल्यूमवर. त्याच्यामुळे यामध्ये प्रेशर टर्म असणार ती कॉन्स्टंट राहणार आणि टी आणि व्ही विथ रिस्पेक्ट टू टी डो टी चेंज होणार. मग आपल्याला डिफरन्शिएट कशानुसार करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू टी. मग या इक्वेशनला पहिल्यांदा काय करावं लागेल, तर डिफरन्शिएशनच्या यू व्ही रूलनुसार हा पार्ट जर आपण यू कन्सिडर केला आणि हा नेक्स्ट व्ही मायनस बी आहे तो व्ही कन्सिडर केला, तर यू इंटू व्हीचं डिफरन्सिएशन कसं असतं, यू इंटू डी व्ही बाय डी एक्स मायनस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. तर अशा पद्धतीनंच आपण हे डिफरन्सिएशन करणार आहे. तर आता बघा, पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर ही पहिली टर्म आहे तशी ठेवली आहे. त्यानंतर नेक्स्ट टर्ममध्ये चेंज कोणता फॅक्टर होणार, फक्त व्हॉल्यूम चेंज होणार. त्याच्यामुळे डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर ते फक्त चेंज झालं. बी कॉन्स्टंट टर्म असल्यामुळं ती 0 येणार. कॉन्स्टंट टर्मचं डिफरन्शिएशन नेहमी 0 असते, त्यामुळे ती व्हॅल्यू 0 येणार. मायनस 2a अपॉन व्ही क्यूब डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्ही मायनस बी इज इक्वल टू आर. आता हे पण दुसरी टर्म पण काय केले, पहिल्या टर्ममध्ये पहिली टर्म कॉन्स्टंट ठेवले पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर, नंतर डिफरन्शिएशन सेकंड टर्मचं, नंतर मायनस फर्स्ट टर्म डिफरन्शिएट केले आणि सेकंड टर्म कॉन्स्टंट ठेवले इज इक्वल टू पुढची जी आर एच एस साईड आहे त्याच्यामध्ये आर टी डो टीनुसार जर डिफरन्शिएट झालं इक्वेशन तर व्हॅल्यू काय येते, डो टी अपॉन डो टीची व्हॅल्यू काय येणार, 1 येणार. त्यामुळे फक्त आर राहणार, आर एच एसला फक्त आर शिल्लक राहणार. अशा पद्धतीनं आता नेक्स्ट इक्वेशन काय येणार, तर डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर या दोन्ही टर्ममध्ये या इक्वेशनमध्ये तुम्हाला दिसेल या इक्वेशनमध्ये की डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर ही टर्म इक्वल आहे. तर आपण ती कॉन्स्टंट बाहेर काढू शकतो. त्यामुळे डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इन ब्रॅकेट पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर मायनस 2a अपॉन व्ही क्यूब व्ही मायनस बी इज इक्वल टू आर हे इक्वेशन येणार. त्यानंतर पुढे नेक्स्ट टर्मला काय केलेलं आहे बघा, तर डो व्ही अपॉन डो टी इज इक्वल टू पी ही एल एच एस साईड आहे तशी ठेवली आहे आणि एल एच एसमधली पुढची जी टर्म आहे ती मल्टिप्लिकेशनमध्ये आहे एल एच एसला, मग आर एच एसला जाताना डिव्हिजनमध्ये येणार. त्यामुळं डी व्ही अपॉन डी टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू आर अपॉन पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर मायनस 2a अपॉन व्ही क्यूब व्ही मायनस बी. तर आता हे इक्वेशन आलं. नेक्स्ट काय आहे, तर डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू आर अपॉन, आता इथं काय केलं आहे बघा, पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर, इथं तुम्हाला दिसेल पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर व्ही मायनस बी इज इक्वल टू आर टी वंडरवॉल्स इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये फक्त हे मल्टिप्लिकेशनमध्ये जे व्ही मायनस ए बी आहे ते आपण आर एच एसला आणताना काय होणार, आर टी अपॉन व्ही मायनस बी, म्हणजे पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार, आर टी अपॉन व्ही मायनस बी. तर ही जी व्हॅल्यू आहे ती आपण या इक्वेशनमध्ये पुट केले. इथे तुम्हाला दिसेल याऐवजी पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअरच्या ऐवजी आपण आर टी अपॉन व्ही मायनस बी ही व्हॅल्यू पुट केले आणि पुढचे जे ही जी पुढची व्हॅल्यू आहे ती आहे तशी ठेवली आहे. अशा प्रकारे आपण नेक्स्ट इक्वेशन काढलं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, पुढं डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर ती व्हॅल्यू चेंज होणार नाही. आता इथं ज्या या 3 टर्म दिसत आहेत त्याला आपण इथं ज्या या 3 टर्म दिसतात त्याला आपण व्ही मायनस बीनं मल्टिप्लाय करायचं आहे. आरला व्ही मायनस बीनं मल्टिप्लाय करायचं, या इक्वेशनला व्ही मायनस बीनं मल्टिप्लाय करायचं आणि या इक्वेशनला व्ही मायनस बीनं मल्टिप्लाय करायचं. तर इथे तुम्हाला दिसेल पुढच्या इक्वेशनमध्ये केलेलं आहे आर व्ही मायनस बी अपॉन आर टी मायनस 2a अपॉन व्ही क्यूब व्ही मायनस बी स्क्वेअर. व्ही मायनस बी ऑलरेडी इथं एक कंस होता, त्याच्यानंतर अजून एक व्ही मायनस बीनं आपण मल्टिप्लाय केलं त्याच्यामुळे व्ही मायनस बी स्क्वेअर आला.
आता नेक्स्ट टर्मला काय केलं आहे बघा, तर मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय टी. आता ह्या इक्वेशन 1.41 इक्वेशन आहे, त्याला आपण टीनं मल्टिप्लाय केले, जे आत्ताचं इक्वेशन आलेलं आहे त्याला. तर काय इक्वेशन होणार बघा, टी इज इक्वल टू टी इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू आर टी इंटू व्ही मायनस बी डिवायडेड बाय आर टी मायनस 2a अपॉन व्ही क्यूब व्ही मायनस बी स्क्वेअर. म्हणजे टीनं मल्टिप्लाय केलं, इकडच्या साईडला फक्त न्यूमरेटरला टी मल्टिप्लाय होणार, पण या साईडला होता ना होल टर्मला मल्टिप्लाय होणार, म्हणजेच न्यूमरेटरला मल्टिप्लाय होणार दोन्हीकडे पण. आता पुढं हे झालं 1.42 इक्वेशन. सिन्स जर समजा बी इज लेस दॅन व्ही असेल, व्हॉल्यूमपेक्षा बी खूप प्रमाणात लहान असेल, तर तो आपण निग्लेक्ट करू शकतो. याचा अर्थ काय, तर व्ही मायनस बी स्क्वेअरच्या ऐवजी आपण फक्त व्ही स्क्वेअर घेणार. व्ही मायनस बी घेतलं काय, किंवा बी खूपच लहान असेल तर त्यातून मायनस केला काय किंवा नाही केला काय काही फरक पडत नाही, त्यामुळं फक्त आपण व्ही ही टर्म घेऊ शकतो आहे. तर इथं व्ही मायनस बी जिथं टर्म आहे तिथं आपण रिप्लेस कशानं करणार, तर व्हीनं. जिथं व्ही मायनस बी आहे तिथं व्ही लिहिणार आणि व्ही मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे तिथं व्ही स्क्वेअर. तर आता इक्वेशन कसं होईल बघा, टी इंटू डो व्ही अपॉन डो टी, हे इक्वेशन बघा, टी इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू आर टी व्ही मायनस बी अपॉन आर टी मायनस 2a अपॉन व्ही इज इक्वल टू, आपण इथं व्ही पुट केलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथं अजून एक चेंज झालेला आहे, काय म्हणजे इथं व्ही क्यूब ही टर्म होती आणि इथं व्ही मायनस बी स्क्वेअर केल्यामुळं व्ही स्क्वेअर टर्म आली, आणि त्याच्यामुळं व्ही स्क्वेअर आणि व्ही क्यूब यातला व्ही स्क्वेअर आणि यामधला व्ही स्क्वेअर कॅन्सल झाल्यावर फक्त इथं व्ही शिल्लक राहणार आहे. त्याच्यामुळं इथं जी टर्म आलेली आहे ती तुम्हाला दिसेल 2a बाय व्ही, फक्त व्ही छेदात राहिलेला आहे. व्ही स्क्वेअर आणि व्ही क्यूबमधला व्ही स्क्वेअर कॅन्सल झाल्यावर फक्त एक व्ही शिल्लक राहिलेला आहे. तर नेक्स्ट काय केलेलं आहे, आर टी व्ही मायनस बी, पुढची ही टर्म चेक करा, आर टी व्ही मायनस बी इज डिवायडेड बाय आर टी इन ब्रॅकेट, आर टी कॉमन काढलेला आहे 1 मायनस 2a अपॉन, आता इथं कोणताही आर टी नसल्यामुळं आर टी अंशात आणि छेदात मल्टिप्लिकेशनला जाणार, मग आर टी कॉमनमध्ये बाहेर पडणार आणि खाली एक छेदात आर टी शिल्लक राहणार. त्यामुळं हे इक्वेशन कसं होणार, आर टी मायनस 2a अपॉन व्हीचं आर टी बाहेर राहिल्यावर 1 मायनस 2a अपॉन व्ही आर टी. देअरफॉर नेक्स्ट इक्वेशन बघा, हे टी इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर, हे जे इथं आर टी आहे आणि हे आर टी आहे ते कॅन्सल आउट होणार, आणि त्यानुसार मग हे नेक्स्ट इक्वेशन येणार काय, तर टी इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू व्ही मायनस बी डिवायडेड बाय 1 मायनस 2a अपॉन व्ही आर टी, असं इक्वेशन आलं. मग आता हे नेक्स्ट इक्वेशन काय आलं आहे बघा, व्ही मायनस बी इन ब्रॅकेट 1 मायनस 2a अपॉन व्ही आर टी रेज टू -1. हे जे छेदात आहे त्याला रेज टू 1 असतं, त्याच्यामुळं जेव्हा आपण ती टर्म डिनॉमिनेटरची टर्म जेव्हा न्यूमरेटरमध्ये नेतो तेव्हा ती रेज टू -1 होणार. इथं रेज टू 1 असते, आणि छेदात जाताना कधी छेदातली जेव्हा अंशात जाते व्हॅल्यू तेव्हा रेज टू मायनसमध्ये टर्म येते, मग इथे +1 असल्यामुळं अंशात गेल्यावर -1 येणार. न्यूमरेटरला -1 आलं, मग पुढे इज नथिंग बट इक्वल टू व्ही मायनस बी इज इन ब्रॅकेट 1 प्लस 2a अपॉन व्ही आर टी, हे नेक्स्ट इक्वेशन आलं. त्याच्यानंतर व्ही मायनस बी प्लस 2a अपॉन आर टी हे इक्वल टू असणार आहे, आणि याच्यामध्ये काय केलं आहे, फक्त व्ही मायनस बीनं आतमध्ये टर्मला मल्टिप्लाय केलेलं आहे, आणि त्यातली जी 2ab अपॉन व्ही आर टी ही जी व्हॅल्यू येते
ती निग्लेक्ट केली आणि जे इक्वेशन येईल ते काय असणार आहे, व्ही मायनस बी प्लस 2a अपॉन आर टी. देअरफॉर टी इंटू डो व्ही अपॉन डो टी at constant pressure minus V is nearly equal to 2a upon RT minus D. हे जे इक्वेशन आहे वरचं, हे इक्वेशन ते काय केलेलं आहे तर अरेंज केलेलं आहे. फक्त जी प्लस व्ही टर्म आहे आर एच एसला ती इकडं आल्यानंतर मायनस होणार आणि हे इक्वेशन आहे तसं खाली येणार. टी डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस व्ही इज नियरली इक्वल टू 2a अपॉन आर टी मायनस डी. मग आता हेन्स इक्वेशन 1.38 बिकम्स, म्हणजे जे जूल थॉम्सन इफेक्टचं इक्वेशन होतं, म्हणजे सगळ्यात सुरुवातीचं जे आपण जूल थॉम्सन इफेक्ट झाल्यानंतर हे इक्वेशन, हे डी टी अपॉन डी पी इज इक्वल टू टी डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस व्ही डिवायडेड बाय सी पी, ह्याच्यामध्ये जी टी इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस व्हीची जी आत्ता आपण व्हॅल्यू काढली ती या इक्वेशनमध्ये पुट करायचे. जे थॉम्सन, जे गॅसचं इक्वेशन आहे जूल थॉम्सन इफेक्टचं डी टी अपॉन डी पीचं, त्याच्यामध्ये आत्ता आलेली व्हॅल्यू आपण पुट करणार आहे. मग हे इक्वेशन कसं होणार बघा, डी टी अपॉन डी पी इज इक्वल टू 2a अपॉन आर टी मायनस डी, ही आपण व्हॅल्यू पुट केली अपॉन सी पी आहे तसं. हे असं इक्वेशन होणार कशासाठी तर रिअल गॅससाठी. रिअल गॅससाठी जूल थॉम्सन इफेक्टनुसार डी टी अपॉन डी पी इज इक्वल टू 2a अपॉन आर टी मायनस डी अपॉन सी पी हे इक्वेशन येतं. आता यानुसार, या इक्वेशननुसार 2a अपॉन आर टी, याच्यामध्ये जे 2a अपॉन आर टी हे इक्वेशन दिसते, या 2a अपॉन आर टीच्या व्हॅल्यूनुसार 3 इफेक्ट, म्हणजे 3 प्रकार पडतात पुढं परत. मग ते कशा प्रकारे आहेत तर ते जे टेम्परेचर आहे ते कूलिंग इफेक्ट आहे, त्याचा हीटिंग इफेक्ट आहे की काहीच इफेक्ट होत नाही त्याच्यावरती. तर हे कशावरती डिपेंड आहे तर 2a अपॉन आर टीची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन बी असेल तर मग व्हॅल्यू काय येणार इथं, ग्रेटर दॅन बी असल्यामुळं पॉझिटिव्ह येणार. परत 2a अपॉन आर टीची व्हॅल्यू जर लेस दॅन बी असेल तर व्हॅल्यू निगेटिव्ह येणार. आणि जर 2a अपॉन आर टी इज इक्वल टू बी असेल तर बी मायनस बी होऊन व्हॅल्यू काय येणार तर 0 येणार. अशा प्रकारे ह्याच्यात 3 केसेस आहेत. तर ते आपण बघूया आता. इफ 2a अपॉन आर टी इज ग्रेटर दॅन बी, ऑब्वियसली जर 2a अपॉन आर टीची व्हॅल्यू बीपेक्षा मोठी असेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहेत डी टी अपॉन डी पीच्या. ह्या व्हॅल्यू ऑब्वियसली पॉझिटिव्ह येणार कारण बीच्या व्हॅल्यूपेक्षा या 2a अपॉन आर टीची व्हॅल्यू जास्त आहे त्याच्यामुळं. मग पण आपल्याला माहिती आहे डी पी निगेटिव्ह आहे. डी पी म्हणजे काय, चेंज इन प्रेशर. जे पहिल्यांदा आपण P1 आणि P2 पिस्टनचं जे प्रेशर पाहिलं होतं ते जे डी पी चेंज आहे तो निगेटिव्ह आहे. कारण का आधीचं प्रेशर P1 प्रेशर कमी आहे आणि P2 प्रेशर जास्त असेल तर ते डी पी इज निगेटिव्ह असणार आहे. आणि डी पी निगेटिव्ह असेल तर ही जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह हवी असेल आपल्याला, आर एच एस साईड, ही आर एच एस साईड जर पॉझिटिव्ह हवी असेल तर ही पण पॉझिटिव्ह येणं गरजेचं आहे. पण जर डी पीला मायनस साईन असेल तर डी टीला सुद्धा मायनस साईन असलं पाहिजे. हे झालं मॅथमॅटिकली. पण जर प्रेशर कमी होत असेल तर ऑब्वियसली टेम्परेचरसुद्धा काय असणार आहे, निगेटिव्हमध्येच असणार आहे. म्हणजे टेम्परेचरचं इफेक्ट कसा पडतो आहे तर प्रेशर, डिफरन्स बिटवीन प्रेशर जे आहे P1 आणि P2 मधलं जे डिफरन्स होतं त्याच्यावरती डिपेंड आहे असं पण पहिल्यांदाच म्हटलं होतं. तर डी टी आणि डी पीमधलं जर P1 आणि P2 मधलं जर प्रेशर डिफरन्स जास्त असेल तर ही व्हॅल्यू कशी येणार आहे, डी टीची व्हॅल्यू
पॉझिटिव्ह येणार आहे. पण आता आपलं डी पी इथं काय आहे, निगेटिव्ह व्हॅल्यूमध्ये आहे, त्यामुळे डी टीची व्हॅल्यूसुद्धा निगेटिव्ह असली पाहिजे, तरच ही जी एल एच एस साईड आहे ती आपली पॉझिटिव्ह होईल. मायनस मायनस कॅन्सल आउट होऊन प्लस साईन होईल तिथं. मायनस डी टी अपॉन मायनस डी पी ऑब्वियसली डी टी अपॉन डी पी पॉझिटिव्हमध्ये जाईल. त्यामुळं जेव्हा 2a अपॉन आर टी ही व्हॅल्यू 2a अपॉन आर टी ही व्हॅल्यू जास्त असते बीपेक्षा, तेव्हा कोणता इफेक्ट होतो, तर कूल्ड ऑन म्हणजे कूलिंग प्रेशर, कूलिंग इफेक्ट तिथं जाणवतो. पासिंग थ्रू द पोरस प्लग म्हणजे त्या पोरस प्लग जो होता आपण डायग्राममध्ये बघितलेला, त्याच्यामधून कूल्ड ऑन पासिंग थ्रू पोरस प्लग म्हणजे कूलिंग इफेक्ट जाणवणार आहे जेव्हा 2a अपॉन आर टी जास्त असणार आहे बीपेक्षा. पुढची कंडिशन काय आहे, तर इफ 2a अपॉन आर टी इज लेस दॅन बी असेल तर ऑब्वियसली आता ही फक्त पुढचं जे इक्वेशन आहे हे इक्वेशन ते फक्त अरेंज केलेलं आहे. हे इक्वेशन टी या साईडला ठेवलेलं आहे, इकडच्या आर एच एसला घेतलेलं आहे, आणि 2a अपॉन आर बी. तर हे टी ग्रेटर दॅन 2a अपॉन आर बी होणार आहे. म्हणजेच काय, तर डी टी विल बी पॉझिटिव्ह अँड देअर विल बी हिटिंग इफेक्ट. म्हणजे तिथं काय असणार आहे, हिटिंग इफेक्ट जाणवणार आहे. फक्त या कंडिशन्स लक्षात ठेवा की जेव्हा 2a अपॉन आर टीची व्हॅल्यू जास्त असेल बीपेक्षा तेव्हा कूलिंग इफेक्ट जाणवणार आहे, आणि जेव्हा 2a अपॉन आर टीची व्हॅल्यू कमी असणार आहे बीपेक्षा तेव्हा हिटिंग इफेक्ट जाणवणार आहे. आता पुढची तिसरी कंडिशन काय आहे बघा, तर 2a अपॉन आर टी इज इक्वल टू बी, दॅट इज टी इज इक्वल टू 2a अपॉन आर बी, देन डी टी इज इक्वल टू 0. म्हणजे काय, 2a अपॉन आर टी जर ह्या इक्वेशनमध्ये बी असेल तर बी मायनस बी काय होणार आहे, न्यूमरेटरला 0 येणार आहे. त्याच्यामुळं हे इक्वेशन काय होणार, कंप्लीट 0 येणार आहे, आणि डी टीची व्हॅल्यूसुद्धा 0 होणार. हेन्स देर इज नो चेंज इन द टेम्परेचर ऑफ द गॅस. दिस इज कॉल्ड द टेम्परेचर ऑफ इन्व्हर्जन. म्हणजे जूल थॉम्सन इफेक्टमध्ये काय सांगितलं होतं, तर टेम्परेचरमध्ये चेंज होतोय, पण जर 2a अपॉन आर टीची व्हॅल्यू इज इक्वल टू बी असेल तर टेम्परेचरमध्ये काहीही चेंज होणार नाही, आणि ह्या कंडिशनला काय म्हटलं जाते, तर टेम्परेचर ऑफ इन्व्हर्जन. तर आता हा पॉईंट आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया. टेम्परेचर ऑफ इन्व्हर्जन. द टेम्परेचर ॲट विच जूल थॉम्सन इफेक्ट चेंजेस साइन इज नोन ॲज द टेम्परेचर ऑफ इन्व्हर्जन. म्हणजे जूल थॉम्सन इफेक्टमध्ये साइन चेंज कशामुळे होतं, तर 2a अपॉन आर टीची जी व्हॅल्यू असेल त्यानुसार त्या व्हॅल्यू चेंज होणार, निगेटिव्ह येतील, पॉझिटिव्ह येतील, 0 येतील. तर हे जे व्हॅल्यूमुळं चेंज होते त्याला काय म्हणतात, टेम्परेचर ऑफ इन्व्हर्जन. इट इज डिनोटेड बाय टी, सफिक्समध्ये आय आहे, टी आय. ॲट दिस टेम्परेचर 2a अपॉन आर टी आय इज इक्वल टू बी. आता हे रिअरेंज केलं तर कसं होईल इक्वेशन, टी आय जर आपण आर एच एस साईडला आणलं आणि बी एल एच एस साईडला नेलं तर टी आय इज इक्वल टू 2a अपॉन आर बी होणार. बट फॉर क्रिटिकल टेम्परेचर ऑफ द गॅस, म्हणजे क्रिटिकल टेम्परेचरची कंडिशन काय आहे, तर टी सी इज इक्वल टू 8a अपॉन 27 आर बी. म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय, तर असं टेम्परेचर जे गॅसला लिक्विडमध्ये असं टेम्परेचरची एक बाउंड्री ज्याच्या आधी गॅस लिक्विडमध्ये कन्वर्ट होत नाही विदाऊट एनी प्रेशर, म्हणजे प्रेशरच्या सपोर्टशिवाय गॅस लिक्विफाईड कंडिशनला जात नाही, असं क्रिटिकल टेम्परेचर. तर ती व्हॅल्यू काय आहे, टी सी इज इक्वल टू 8a अपॉन 27 आर बी. मग आता आपण काय करायचं आहे, तर ह्या 8a अपॉन 27 आर बी जर आपण याला 27 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाय केलं तर 8a अपॉन 27 आर बी, टी आय इज इक्वल टू काय होणार, 27 अपॉन 4 8a अपॉन 27
आर बी, हे तुम्हाला इक्वेशन दिसतंय असं तयार होणार. आणि आपण हे कशासाठी करत आहे तर टी आयची टी सीची व्हॅल्यू आपल्याला ह्याच्यामध्ये पुट करता यावी म्हणून. इक्वेशन कसं होणार मग हे ही व्हॅल्यू कशी होणार 27 डिवायडेड बाय 4 टी सी. टी सीची जी 8a/27 आर बी ही जी व्हॅल्यू आहे ती फक्त आपण इथे टी सी म्हणून पुट केली. जी टी सी व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे, डिनोट केलेली आहे टी सीनं, ती फक्त आपण डिनोट केलेली आहे टी सी इज इक्वल टू. तर आता 27 डिवायडेड बाय 4 व्हॅल्यू काय ते 6.75 कॅल्क्युलेट केली तर. त्यामुळे हे इक्वेशन कसं होणार टी आय इज इक्वल टू 6.75 टी सी. आता ही जी थेरी दिलेली आहे खाली त्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर मोस्ट ऑफ द गॅस टेम्परेचर ऑफ इन्व्हर्जन इज ग्रेटर दॅन ऑर्डिनरी टेम्परेचर. म्हणजे जी आर बी आपण ही व्हॅल्यू कुठली बघितली होती 2a/RTची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन बीच असते. म्हणजे ऑर्डिनरी टेम्परेचरपेक्षा ही व्हॅल्यू जास्तच असते. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द गॅसेसमध्ये कूलिंग इफेक्ट जाणवतो. कारण का आपण ह्या कंडिशनला बघितलेलं आहे की जर 2a/RTची व्हॅल्यू ग्रेटर असेल तर ती व्हॅल्यू कूलिंग इफेक्ट दाखवते. 2a/RTची व्हॅल्यू लेस असेल बीपेक्षा तर ती हीटिंग इफेक्ट दाखवते. आणि 2a/RT इज इक्वल टू बी असेल तर ती dt 0 दाखवते. तर यामधली सगळ्यात जास्त जाणवणारी म्हणजे दिसून येणारी गॅसेसमध्ये कोणती कंडिशन आहे तर ही 2a/RT इज ग्रेटर दॅन बीची. तिथं कूलिंग इफेक्ट कूल्ड ऑन पासिंग थ्रू द पोरस प्लग म्हणजे कूलिंग इफेक्ट जाणवतो. ओके. तर आपण सुरुवातीला थेरीमध्ये पाहिलं होतं की हायड्रोजन आणि हेलियम या गॅसमध्ये हीटिंग इफेक्ट जाणवतो आणि मोस्ट ऑफ द रिअल गॅसेसमध्ये उरलेल्या सगळ्या रिअल गॅसेसमध्ये कूलिंग इफेक्ट जाणवतो. याचा अर्थ काय तर कूलिंग इफेक्ट म्हणजे तिथली 2a/RBची व्हॅल्यू जास्त असणार आहे. आता इथे यांनी हायड्रोजनची व्हॅल्यू दिलेली आहे -80 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 193 डिग्री केल्विन. तर ही जी व्हॅल्यू आहे ती हायड्रोजनची आहे आणि 35 डिग्री केल्विन ही जी व्हॅल्यू आहे ती हेलियमची व्हॅल्यू आहे. ही जी केल्विनमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे ती हायड्रोजनची व्हॅल्यू आहे आणि ही जी 35 डिग्री केल्विन दिलेली आहे ती हेलियमची व्हॅल्यू आहे. ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा म्हणजे मग MCQजला विचारू शकतात. म्हणून हायड्रोजनसाठी जी टेम्परेचरची व्हॅल्यू आहे ती 193 डिग्री केल्विन म्हणजे निगेटिव्हमध्ये 253 केल्विनच्या खूप खाली आहे म्हणजे निगेटिव्हमध्ये आहे. म्हणून ही व्हॅल्यू काय येते तर निगेटिव्हमध्ये असल्यामुळं हीटिंग इफेक्ट जाणवतो हायड्रोजनमध्ये. आणि हेलियमसुद्धा 35 डिग्री केल्विन खूपच कमी व्हॅल्यू असल्यामुळे ही इथंसुद्धा काय होतं आहे हीटिंग इफेक्टच जाणवतो आहे. आणि बाकीच्या ज्या रिअल गॅसेसमध्ये कोणता इफेक्ट जाणवतो आहे तर कूलिंग इफेक्ट जाणवतो आहे. अशा प्रकारे हा इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर पॉईंट झालेला आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया क्लॉसियस-क्लॅपरॉन इक्वेशन. आता क्लॉसियस-क्लॅपरॉन इक्वेशन काय आहे तर हे ॲप्लिकेशन आहे मॅक्सवेल्सच्या फर्स्ट थर्मोडायनॅमिकल रिलेशनचं. तर फर्स्ट थर्मोडायनॅमिक रिलेशन आपण 4 थर्मोडायनॅमिक रिलेशन बघितलेली आहेत मॅक्सवेल्सची. त्याच्यामधलं जे पहिलं फर्स्ट थर्मोडायनॅमिक रिलेशन आहे ते कोणतं आहे तर ∂S/∂V ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू ∂P/∂T ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता या इक्वेशनला हे डेरिवेशन आहे क्लॉसियस-क्लॅपरॉन इक्वेशनचं. या इक्वेशनला काय केलेलं आहे टीनं मल्टिप्लाय केलेलं आहे. टीनं मल्टिप्लाय करताना इक्वेशन कसं होतं बघा तर T इंटू ∂S/∂V ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू T इंटू ∂P/∂T ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बट फ्रॉम सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स
सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं इक्वेशन काय आहे, तर TdS इज इक्वल टू DQ, म्हणजे टेम्परेचर इंटू चेंज इन एंट्रोपी ही केवढी असते, तर चेंज इन हीट एवढी, असं या इक्वेशनचं ते आपण बघितलेलं आहे, तरी पण मी वर्डमध्ये सांगते. TdS is equal to dQ. Therefore, dQ upon dV at constant temperature is equal to T into dou P upon dou T at constant volume. आता इथं आपण ती व्हॅल्यू घातलेली आहे TdS ची, dQ आहे अशी. Here quantity dQ upon dV at constant temperature represents the quantity of heat absorbed or liberated. म्हणजे जी हीट ॲब्सॉर्ब केली जाते किंवा बाहेर पडते विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम, युनिट चेंज इन व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. इथं आपण म्हटलेलंच आहे DQ अपॉन DV ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सफिक्समध्ये T, ब्रॅकेटच्या सफिक्समध्ये T आपण लिहितो, तो अशा प्रकारे डिनोट करतो की ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, अशा पद्धतीने. तर त्याचाच अर्थ काय आहे, तर दिस मीन्स दॅट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द हीट ॲब्सॉर्ब्ड ऑर लिबरेटेड ब्रिंग्स आउट सिम्पली अ चेंज इन व्हॉल्यूम ऑफ अ सबस्टन्स. देअरफॉर दिस अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ऑर लिबरेटेड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर मस्ट बी द लेटंट हीट. म्हणजे काय, तर ही जी हीटमध्ये जो चेंज होतो आहे, लिबरेट होते किंवा ॲब्सॉर्ब होते, त्याच्यामुळं त्या सबस्टन्सच्या व्हॉल्यूममध्ये सुद्धा चेंज होतो आहे. आणि ह्याच्यामुळे चेंज झाल्यामुळं या हीटला काय म्हटलं जातं आहे, तर लेटंट हीट म्हटलं जातं आहे. म्हणजेच त्या सबस्टन्सचं मास चेंज होतं आहे किंवा त्या सबस्टन्सचं व्हॉल्यूम चेंज होतं आहे, हीट त्याच्यावरती परिणाम करते तशा प्रकारे, म्हणून त्याला लेटंट हीट असं म्हटलं जाते. आता कॅपिटल एल या पुढच्या पॅरामध्ये काय म्हटलं, तर लेट एल इज द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ द युनिट मास ऑफ द सबस्टन्स. एल ही अशी क्वांटिटी घेतलेली आहे, म्हणजेच लेटंट हीट कन्सिडर केलेले आहे. आणि त्याच्यानंतर V2 आणि V1 विथ रिस्पेक्टिव्ह जे व्हॉल्यूम चेंज होणार आहे पर युनिट मास, ते आपण कन्सिडर केलेले आहेत, V2 आणि V1. मग एल जी काय असणार आहे ती ऑब्वियसली DQ चेंज इन हीट असणार आहे, लेटंट हीट हीच जी चेंज इन हीट असणार आहे. आणि V2 मायनस V1 म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम असणार आहे, डो V. मग हे इक्वेशन कसं होणार यानुसार, तर डो Q अपॉन डो V ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू, डो Qची व्हॅल्यू घातली आपण L आणि डो Vची व्हॅल्यू घेतली V2 मायनस V1. हे असं इक्वेशन झालं. आता तुम्हाला इथे एक इक्वेशन दिसेल, हे इक्वेशन, आणि ह्याच्या आधी एक इक्वेशन आपण हे काढलं, हे इक्वेशन जर तुम्ही कंपेअर केलं तर तुम्हाला दिसून येईल की DQ अपॉन DV ह्याची LHS साईड सेम आहे DQ अपॉन DV, त्याच्यामुळे ऑब्वियसली RHS साईडसुद्धा सेम असणार. मग इक्वेशन काय येणार बघा, L अपॉन V2 मायनस V1 इज इक्वल टू T इंटू DP अपॉन DT. हे इक्वेशन आलं ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, जे T मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते इकडं LHSला येऊन डिवाइडमध्ये येऊ शकते, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये येऊ शकते. तर इक्वेशन कसं होणार, DP अपॉन DT इज इक्वल टू L अपॉन T इंटू V2 मायनस V1, where dt is the change in melting point or boiling point due to the change in pressure dP. This is the Clausius-Clapeyron equation. ह्यालाच आपण काय म्हणतोय, तर Clausius-Clapeyron's latent heat equation. कारण का latent heat इक्वेशनवर डिपेंड आहे. latent heat म्हणजे मी सांगितलं की latent heat ज्याच्यामुळं
ती अमाऊंट आहे हीट जी ॲब्झॉर्ब होते किंवा लिबरेट होते त्याच्यामुळे जर त्या सबस्टन्सचं व्हॉल्यूम किंवा त्या सबस्टन्सचं मास चेंज होत असेल तर त्याला लेटंट हीट म्हणतात. आणि हे या इक्वेशनमध्ये दिसून आलं म्हणून क्लॉसियस-क्लॅपेरॉन इक्वेशनला क्लॉसियस-क्लॅपेरॉन लेटंट हीट इक्वेशन असं सुद्धा म्हणतात. ओके, तर आपण नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात.